हिंगोलीचा औंढा नागनाथ येथील प्राथमिक केंद्रात सलाईनवर गेल्याचं चित्र आहे। पाहुयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरूच झालेलं नाहीये। 10 वर्षांपासून हे रुग्णालय धूळ खात पडल्याचं लोकशाही मराठीच्या पाहणीत समोर आलंय। आदिवासी बहुल भागासह 30 ते 40 गावच्या आरोग्य सेवेच्या उद्देशानं कोट्यवधी रुपये खर्चून हे रुग्णालय बांधण्यात आल्याचं कळतं। पण 10 वर्षांपासून ही वास्तू धूळ खात पडू नये आणि नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावं लागतंय। रुग्णालय की खंडर असा प्रश्न या वास्तू जवळून गेल्यावर उभा राहतोय। हा दर्जे पडले शाळा दवाखान्याचे, शाळा त्याच्यात, कोणे त्याच्यात, रानडुकरे आले त्याच्यात। हा व्यवस्था माणसाची केली पाहिजे। हा जनावरांसाठी व्यवस्था केली ही बसण्यासाठी दवाखाना हे चालू करा। गावाचं काय हो, काही विकास नाही, रोड नाही, तर तुम्हाला सांगतो काही सुविधा नाही। लय लांब लांबून माणसं येतात जातात, दवाखान्यामध्ये जावं तर रस्त्यालाच परेशानी व्हायला आमच्या। किती वर्ष झाले बांधून धूळ खात पडलेली, पण त्याचा विचार काही करेना। आम्ही त्याला सांगू सांगू कदरून गेलो त्याला, पण ते विचार काही आमचं काहीच करेना। कोरोना काळात मात्र 4 महिने हे रुग्णालय सुरू करण्यात आलं होतं आणि कोविड नंतर या रुग्णालयाला कायमचंच टाळं लागलं। सरकारी दवाखान्यांमध्ये औषधांची वानवा आहे, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औषधं धूळ खात आहेत। किती लाखो रुपयाची औषधी पडलेली आहे, किती लाखो रुपयाचे सिलेंडर पडलेले आहेत आणि किती लाखो रुपयाच्या मशिनरी आहेत या ठिकाणी। पण काही मशिनरी गायब झाल्या, काही मशिनरी बंद असल्यामुळं, दुरावस्था झाल्यामुळं काही मशिनरी गायब झाल्या, काही मशिनरी नेल्या, चोरी गेल्या, ही आता त्याला माहिती। चालू होईल म्हणून असं आश्वासन दिलं होतं, तरी त्याच्यानंतर अजून बंद झालं। तर त्या पुरोपुरो या इमारतीमध्ये वन्य प्राण्यांचा प्रवेश झाला। सगळ्या बिल्डिंगा धूळ खात पडल्या आणि सगळे जे आपले गोळ्या औषध वगैरे आहेत, सिलेंडर आहेत, मधात काही खुर्च्या असतील, सगळे असं कुजून गेल्यासारखे एक्सपायर झालेले आहेत गोळ्या औषध सगळे। कोट्यावधी रुपयांच्या ज्या मशीनी खरेदी केलेल्या आहेत त्या अशा धुळखात पडल्याचं पाण्यामध्ये बघू शकता की ही ऑक्सिजनची मशीन आहे आणि या ठिकाणी ही मशीन जी आहे या ठिकाणी धुळखात पडल्याचं पाण्यामध्ये कोणी या आरोग्य केंद्रामध्ये नाही। जवळपास जनावरे संपूर्ण या ठिकाणी साया असल्याचं देखील आपल्या समोर पाहायला मिळाले। यामुळे आता हिंगोलीचं आरोग्य विभागात काय करते हा प्रश्न ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आम्ही या संदर्भात आरोग्य विभागाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। हिंगोली आरोग्य विभागच व्हेंटिलेटरवर आहे, त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्याची गरज आहे। राज्यात अनेक विविध प्रकारचे संसर्गजन्य रोग पसरत असताना आरोग्य विभागाकडून हिंगोलीमध्ये होणारा हा हलगर्जीपणा नक्कीच निंदनीय आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।